विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात. आधी तुमच्या ट्रोल आर्मीला आवरा. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची माफी कोण मागणार? मोदींच्या माफ करतो या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. मोदीच्या स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली. माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा पलटवार. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं. पत्रामध्ये अर्धसत्य. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. एसआयआरवर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या सूचना. चंद्रकांत पाटलांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी. माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती, मला फक्त तुमची साथ हवी आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणावेळी अमित ठाकरे भाऊ. काही वेळ ब्लँक झाल्याने ते स्टेजवरून निघून गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडून विचारणा. गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित. मोदी सरकारच्या ध्येयात अजित डोवाल यांचं मोठं योगदान. डोवालांमुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली. गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. शहांकडून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांचाही गौरवोद्गार. पुण्यात एका चाणक्याकडून दुसऱ्या चाणक्याला पुरस्कार. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर. डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला आयाम दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. या भेटीत राजकीय घडामोडींवर लक्ष. अमित शहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय वातावरण तापलं. काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी निदर्शन, तर काँग्रेस भवनसमोर भाजप कार्यकर्तेही आक्रमक. पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडलं. संजय राऊतांकडून अमित शहा यांचा जनरल कायर असा उल्लेख, तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं. नवनाथ बन यांचा टोला. कॉक्रोच जनता पार्टीचा काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. राज्यात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून फंडिंगची चौकशी. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. संभाजीनगरात पार्किंगच्या वादातून 2 गटात हाणामारी. पैठण गेट परिसरातील दुकानात 2 गटात राडा. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारला पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. जळगावातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचं थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.